चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमी यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना घडली होती। क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच बाचाबाचीमध्ये झाले। त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली करण्यात आल्याची अधिकृत माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या दरम्यान एका मुद्द्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि शिवप्रेमी यांच्यात वाद झाला। हा वाद वाढत गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले। काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होत। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी केली। त्यांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही वेळातच तणाव निवळला आणि आयोजकांनी या घटनेचा निषेध करत कार्यक्रम रद्द केला। दरम्यान घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले। ही बदली प्रशासकीय कारणास्तव आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। फेसबुकवर सांगतो तुम्हाला, यापूर्वी तुम्हाला घटना पूर्णपणे आम्ही सांगितलेली आहे। सगळ्यात महत्वाचं आता आपण बोलत असताना चौधरी साहेबांचं या ठिकाणी वागणं अतिशय दादागिरीचं होतं आणि इतर कर्मचाऱ्यांनी पण बघितलेलं आहे। योगेश दादा मांडोळे, तुमच्या समोर साहेबांनी कशी अर्वाच्य भाषा केली, तुम्ही साक्षीदार आहे। तुम्ही जरी पोलीस कर्मचारी असाल पण सत्य बोलायला शिका आणि सत्य सांगा, साहेबांना सांगा। आता साहेब पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, आमच्या 6 वर्षापासून इथे प्रथा आहे। आमच्या कार्यक्रमांना इथे रामनवमी होते, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते, इथे शिवजयंती होते, इथे चांगले कार्यक्रम होतात आणि रेल्वेच्या अलीकडे या चांगल्या प्रथा ह्या शक्ती ग्रुपने चालू केलेल्या आहेत। या शक्ती ग्रुपला कुठेही राजकारणाचा सहभाग नाहीये। आम्ही सगळे राजकारणी येतो आणि सर्व पक्ष एकत्र येतात। इथे रामनवमीला मागच्या काळात आमदार साहेबांच्या हातून कार्यक्रम झालेले आहेत, बरोबर आहे का? असं असताना या ठिकाणी तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा जबाबदारी दिली की ठीक आहे इथून रॅली निघणार आहे, आमचा कार्यक्रम संपला, आरती संपली, त्या ठिकाणी लहान बालकं भास्कराचार्य शाळेचे बालकं, प्राध्यापिका आणि कर्मचारी या गाडीत चढत असताना मी पूजा करून स्टेजवर उभा असतो आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे या घटनेचा। या ठिकाणी बापू कुठे आहे? बापू हे व्यक्ती बर का, ही व्यक्ती वयस्कर, ह्या व्यक्तीच्या बाबतीत मी पहिले पण सांगितलं, ह्या एरियात जर कोणी सांगितलं की ही व्यक्ती कोणाला चुकीचा शब्द बोलली, चुकीचं आहे, तर तुम्ही जे म्हणाल ते त्यांच्यावर बी कारवाई करा। आम्ही त्यांच्या बाजूने बोलतो म्हणून आमच्याबरोबर कारवाई करा। परंतु एकदम सभ्य असलेली व्यक्ती गाडीवर उभी होती, चौधरी साहेब त्यांच्याशी बोलत होते, त्याच्यानंतर ते काहीतरी बोलले, मी तिथून पाहत होतो, म्हटले बापूशी काय बोलतायत, काहीतरी घडतं असं मला लगेच जाणवलं आणि यांनी त्यांची मोटरसायकल मागे घेतली। मागे घेतल्यानंतर चौधरी साहेब डायरेक्ट अंगावर धावून आले, त्यांना आता लेन्स टाकलेले आहे आणि हे पहा त्यांच्या नाकातून रक्त निघते, त्यांच्या गालावर आता तुम्ही स्वतः पाहू शकतात। म्हणून या सगळ्यांच्या साक्षीने मी या घटनेचा शिवजयंतीच्या दिवशी निषेध करतो आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या सगळ्या शिवसैनिकांमार्फत सुमोटो त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। कारण की ही व्यक्ती अशी आहे, आज ही अर्ज देणार नाही तक्रारीचा किंवा कुठलाही आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाहीये। पोलीस प्रशासन हे लोकांच्या संरक्षणासाठी असतं, लोकांसाठी असतं, पण जेव्हा सामान्य माणसावर असा अत्याचार होतो तो आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला तुमचे कर्मचारी तिथे उपस्थित होते, निश्चित तुम्हाला कोपऱ्यात ते खरं सांगतील कोणाची चुकी आहे किंवा नाही। आणि इथे जर त्यांनी नाही सांगितलं तर प्रत्यक्षदर्शी आमच्याकडे भरपूर लोक आहेत आणि म्हणून साहेब तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आता आपण बोलत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने आता चौधरी साहेब ताट झाले आणि आम्हाला म्हटले दादागिरी मी करतो, त्यांना दादागिरी करण्याचा अधिकार नाही। हो निश्चित दादागिरी करण्याचा अधिकार आहे, परंतु जो वाईट प्रवृत्तीचा असेल, ज्याचे वाईट धंदे असतील, जो वाईट असेल त्याच्यावर तुम्ही दादागिरी करा। सामान्य माणसावर दादागिरी करण्याचा तुमचा अधिकार नाही।
साहेब तुम्हाला वर्दी दिलेली आहे, संरक्षणासाठी दिलेली आहे. आणि चला आता साहेब आपल्याला उत्तर देत आहेत. आणि मी पुन्हा विनंती करून सांगतो की तुम्ही आम्हाला आता शब्द द्यावा की तुम्ही तातडीने एसपी साहेबांपासून ऍडिशनल पासून डेप्युटी साहेबांना माहिती देऊन तातडीने आजच्या आज कारवाई झाली पाहिजे. संध्याकाळपर्यंत ही कारवाई नाही झाली तर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आम्ही या गोष्टीचा निषेध करू. आणि मला वाटतं शिवजयंतीच्या दिवशी असं करणं चुकीचं ठरेल. आमच्या आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी असं काही घडू नये म्हणून सुमोठो कारवाई पुढच्या 8 तासात आपण करावी ही विनंती करतो. आणि साहेब आपल्याला शब्द देतील किंवा काही सूचना मांडतील त्या आपण ऐकून घ्यावा. ऐकून घ्या. सर्व शिवसैनिकांना माझं जे शिवभक्त आहेत त्यांना विनंती आहे, जी घटना झाली आम्ही त्याची 100% चौकशी करणार. चौकशी करून जो दोषी आहे त्याचा मी अहवाल आता तात्काळ देणार आहे. त्यांचा अहवाल तात्काळ मी वरिष्ठांना त्याबाबत मी माहिती घेतो, वरिष्ठांना कळवतो. माझी एक विनंती आहे सर्वांना, मी चौकशी करणार. तुम्हाला तक्रार करायला वेळ आहे पण आता जो आपला उत्साहाचा वेळ आहे तो निघून जायला नको. आपलं शिवजयंती आहे, चांगला दिवस आहे आज. तुम्ही तुमचा कार्यक्रम कंटिन्यू करा मी अशी विनंती करतो. आणि ज्या झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करतो आता लगेच प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांना त्याबाबत मी अहवाल पण देतो. फक्त माझी विनंती तुम्ही कंटिन्यू करा तुमचा कार्यक्रम खराब करू नका. त्या अहवालाच्या संदर्भात आम्हाला सुद्धा एक प्रत मिळावी अशी आमची विनंती राहील. तुम्हाला अवगत केलं जाईल. आपल्याला साहेबांनी शब्द दिलेला आहे. आपण पुढच्या येणाऱ्या 8 तासात वाट बघू. आणि सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की झाली घटना, साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. पुन्हा प्रशासनावर एक विश्वास दाखवून आमच्या घरातला परिवारातल्या व्यक्तीवर झालेला या मारहाणीचा आम्ही निषेध करतो. आणि आमचा हा रॅलीचा कार्यक्रम सर्वांच्या सल्ल्याने आम्ही हा रद्द करतो निषेध म्हणून. परंतु